संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज भारतीय संरक्षण दलातल्या महिला अधिकाऱ्यांच्या विश्व परिक्रमा प्रवासाला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं। या अभियानाचं नेतृत्व संपूर्णपणे महिला करत असून ही अभिमानाची बाब आहे असं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले। देशातल्या महिला आता केवळ भागीदार नव्हेत तर स्वतःचं भाग्य घडवणाऱ्या कमांडर आहेत। विज्ञान, क्रीडा, संरक्षण आणि राजकारण या सर्वच क्षेत्रात महिला नेतृत्व करत आहेत असं ते म्हणाले। लष्कराच्या त्रिवेणी या नौकेवरून सुरू झालेल्या या मोहिमेत भारतीय नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या 10 महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे। या चमूमध्ये लष्कराच्या 5 महिला अधिकारी, नौदलाच्या 1 आणि हवाई दलाच्या 4 महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथून आज त्यांच्या विश्व प्रदक्षिणेला सुरुवात झाली। पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्या अधिकारी या संयुक्त मोहिमेचं नेतृत्व करत आहेत। यासाठी त्यांनी गेली 2.5 वर्ष कठोर प्रशिक्षण घेतलं आहे। या अधिकारी 26,000 नॉटिकल मैलाचा प्रवास करणार आहेत। जगातल्या सर्व महासागरातून आणि अत्यंत धोकादायक अशा जलाशयामधूनही त्यांचा प्रवास होणार आहे। 9 महिन्यात त्यांची ही परिक्रमा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे।